नसेल आणि त्या भूमिकेची आम्ही वाट पाहतोय। पण मग पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करताना तुम्ही पोलिसांबद्दलही बोलता बऱ्याच वेळेला, तेही लोकांना पटत नाही। आम्ही अशा पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांबद्दल बोलतो ज्यांना आम्ही सडके आंबे बोलतो। लव जिहाद मध्ये पीडित पळून नेलेली जी मुलगी आहे तिच्या आई वडिलांना 10 15 दिवस एक महिना तो संबंधित अधिकारी जो पोलीस खात्यात तो न्याय देत नाही, तर त्याचे आम्ही गोडवे तर गाऊ शकत नाहीत ना। आणि असे सगळे नाहीत, असंख्य पोलीस खात्यातले अधिकारी आहेत ज्यांनी तिकडला तिकडे शासन केलेलं आहे, तिकडला तिकडे त्या मुलीला सुखरूप घरी आणलेलं आहे आणि तिला आपल्या आई वडिलांकडे सोपवलेलं आहे। पण असे काही अधिकारी आहेत जे संध्याकाळच्या बिर्याणीसाठी, ज्या काही दुसऱ्या कुठल्या तरी आमिषासाठी या अशा हिरव्या सापांना दूध पाजण्याचा प्रयत्न करतायत, ज्यांच्यामुळे आज त्यांचा स्वतःचा धर्म, कारण का जी वर्दी त्यांनी घातलेली आहे पोलीस अधिकारी नंतर तो पहिला एक हिंदू आहे, गणेश बाप्पाचं दर्शन घेऊनच तो आपल्या पोलीस परीक्षेला जातो आणि तिथे त्यांना आशीर्वाद मागतो की मला पोलीस अधिकारी बनव। आणि अधिकारी बसल्यानंतर, अधिकारी म्हणून त्या खुर्चीवर बसल्यानंतर तुझा धर्म अगर संकटात असेल, तुझ्या धर्मावर अगर कोण आवाज देत असेल आणि तुम्ही अगर त्यांना अप्रत्यक्ष मदत करत असाल तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणू शकत नाही। त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नितेश राणे आहे आणि आजही आहे, उद्याही आहे। आणि मला अभिमान वाटतो जेव्हा जेव्हा त्या अधिकाऱ्यांबद्दल आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींकडे माहिती दिलेली आहे तेव्हा तेव्हा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, त्याला शासन झालेलं आहे। ही का आजची परिस्थिती नाही, आधीपासून आलेलं आहे। काँग्रेसमध्ये असताना तुम्ही हा विषय कधीच नेला नाही, हिंदूंच्या बद्दल काहीच बोलले नाहीत, तेव्हा तर तुम्ही RSSच्या विरुद्ध बोललात, तर त्यावेळेचं वक्तव्य चुकीचं होतं का? हो, मी कुठे काय बोलतो ते समर्थन मी करत नाही, कारण का त्यावेळीची जी काय माहिती अपुरी मला दिलेली त्याच्याबद्दल मी वारंवार आज तुमच्या समोर नाही असंख्य वेळा बोललेलो आहे। माझे वडिलांनी बाळासाहेबांच्या जवळ अतिशय जवळून काम केलेलं आहे। 39 वर्ष, 12 वर्ष फक्त काँग्रेसमध्ये आम्हाला नाईलाजाने, तुम्हालाही माहिती आहे राजकारण काय झालं आमच्याबरोबर। आज आम्ही भारतीय जनता पक्षासारखा एक कडवट हिंदुत्ववादी पक्षामध्ये परत आल्यानंतर आम्ही आमची हिंदुत्ववादी भूमिका प्रखरपणे मांडण्याची आम्हाला संधी भेटते, कारण का आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही पहिले हिंदू आहोत, आमचं रक्त हे लाल नाही भगवं आहे आणि आम्हाला आज माझ्या समाजासाठी, धर्मासाठी काम करायला अगर संधी भेटत असेल तर हे कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे असं स्वीकारून मी आज जमिनीवर उतरलेलो आहे। राजकारणी तुमच्या स्टेटमेंटला, तुमच्या भाषणाला एक वेगळंच पद्धती